न्यूज, नव्या दिवसाची नवी बातमी। दिवाळीच्या काळात एसटी बसमधील वाढलेल्या गर्दीचा गैरफायदा घेत प्रवाशांचे पर्स आणि पाकिटे चोरणाऱ्या 3 महिलांना गुन्हे शाखा युनिट 4च्या पथकाने पकडले। वाकडेवाडी परिसरात केलेल्या या कारवाईत 4,12,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आशा लोंढे, रेखा हातांगळे आणि हेमा दिगंबर हातांगळे अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत। या तिघींनी नाशिक इस्लामपूर एसटी बसमधील गर्दीत एका महिलेचा मुद्देमाल चोरल्याची कबुली दिली। गुन्हे शाखा युनिट 4चे पथक हद्दीत गस्तीवर होते। त्या दरम्यान वाकडेवाडी बस स्थानक येथे संशयित महिला थांबल्याची माहिती पोलीस अंमलदार प्रवीण राजपूत, संजय आढारी यांना मिळाली। त्यानुसार पथकाने सापळा रचून वाकडेवाडी बस स्टॉपवर छापा टाकला। पथकाने येथून तिघींना ताब्यात घेतले। त्यांच्याकडून 1,000 रुपये रोख आणि सोन्याची दागिने असा 4,12,234 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कुंभार, युनिट 4चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वैभव मगदूम, अंमलदार प्रवीण राजपूत, संजय आढारी, हरीश मोरे, विठ्ठल वावळ, भरत गुंडवाड, मयूर नलावडे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।